गटाला विकण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत सातत्याने केला जातोय। कारण सातत्याने मराठी माणसांचा अपमान करणं, सातत्याने हिरव्या मतांची गुलामी करणं हे संजय राऊत यांचं सातत्याने कार्य सुरू झाले। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि आता आपल्याला खासदारकी मिळावी यासाठी संजय राऊत स्वतः आपल्या पक्षाला विकतायत अक्षरशः। कारण त्यांचं काँग्रेसशी साटलोट झालेलं आहे आणि काँग्रेस आणि त्यांची युती केली झालेली आहे आणि त्यामुळे आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधून उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न संजय राऊत करतात। त्यामुळे यंत्रणेवर दोष संजय राऊतांनी दिलू नये। संजय राऊतांनी आपलं आरक्षण करावं। ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाची वाट लावण्याचं काम संजय राऊतांनी केलंय, यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करते, परंतु संजय राऊत तुम्ही सच्चा शिवसैनिकाला डावलण्याचं काम करताय, तुम्ही सच्चा शिवसैनिकाला घरी बसवण्याचं काम केलंय। त्यामुळे यंत्रणा दोषी नाही, दोषी कोण असतील तर स्वतः संजय राऊत आहेत। संजय राऊत असं देखील म्हणाले की काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, त्या सगळ्या शेवटच्या दिवशी निवडणूक जे अधिकारी आहेत त्यांनी अनेक उमेदवारांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घ्या अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। अनेक उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न जो आहे तो सत्ताधाऱ्यांकडून होत होता। राहुल नार्वेकरांचं एक उत्तम उदाहरण त्यातलं आहे। अशा पद्धतीने त्यांनी टीका केली। धमकी देण्याची परंपरा संजय राऊत तुमची आहे। भारतीय जनता पार्टीला कुणाला धमकी देण्याची गरज नाही। तुम्ही निवडणूक आयोगावर असे आरोप करतायत, त्याबद्दलचा एक पुरावा संजय राऊतांनी द्यावा। आजपर्यंत संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात, पण साधा कच्चा कागदाचा चिठोरा देखील संजय राऊत पुरावा म्हणून का देत नाहीत? जर संजय राऊत यांच्याकडे एखादा पुरावा असेल तर तो पुरावा द्यावा। जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आहे, जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर आहे आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडणुकीमध्ये बिनविरोधपणे निवडून येत आहेत। कारण त्यांना माहिती आहे ज्या भागाचा विकास भारतीय जनता पार्टी करू शकतं, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करू शकतं, तो विकास इतर कुणीही करू शकत नाही। आम्ही गुंडांच्या जोरावर निवडणूक लढत नाही, तर आम्ही विकासाच्या आणि लोकांची कामं करण्याच्या जोरावर निवडणूक लढतोय, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। या ठिकाणी आमचे जवळपास 45च्या आसपास नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। संजय राऊत तुमच्या पक्षाला साधा उमेदवार तिथं द्यायला मिळाला नाही। तुमच्या उमेदवारांनी माघार का घेतली? मग तुमच्या उमेदवारांनी माघार का घेतली याचं उत्तर आधी द्यावं। संजय राऊत आपल्याकडे साधे उमेदवार द्यायला नाहीत आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीवर टीका करताय। तुमचा पक्ष संपलेला आहे हे महाराष्ट्राने बघितलंय। याच अनुषंगाने त्यांनी म्हटलं की ज्यांनी उमेदवारी मागे घेतली त्यांच्याकडे 2-2 कोटी 50 लाख असे पैसे पुरवले गेलेले आहेत आणि यावरच आता निवडणूक आयोगाने सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। निवडणूक आयोगानं निश्चितपणे चौकशी करावी। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। कुणाला पैसे द्यायचं, प्रबोधन द्यायचं, प्रलोभन द्यायचं हे आमच्या रक्तामध्ये नाही आहे। आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालतो, आम्ही सातत्यानं जनतेत असतो। प्रलोभन देण्याची परंपरा आमची नाही। संजय राऊतांकडे पुरावा असेल तर त्यांनी पुरावा सादर करावा, निवडणूक आयोगाकडे सादर करावा, कोर्टामध्ये सादर करावा। त्यांच्याकडे पुरावा नाही। आम्हाला प्रबोधन देण्याची गरज नाही हे आम्हाला माहिती आहे। संजय राऊत यांनी याबद्दल सातत्यानं खोटे आरोप केलेत आणि अशा पद्धतीची खोटे आरोप करण्याची त्यांची सवय आहे। त्यामुळं त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी निश्चितपणे निवडणूक आयोगामध्ये जावं, कोर्टामध्ये जावं, पुरावे द्यावेत, पुरावे सादर करावेत। संजय राऊत तुम्ही तुमच्या उमेदवाराला किती रुपये दिले याची आम्हाला माहिती आहे। संजय राऊतांनी आपल्या उमेदवाराला एबी फॉर्म सोबत किती रुपये दिले हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्यावं, म्हणजे महाराष्ट्राला देखील कळेल की कोण कशा पद्धतीने पैसे वाटते। एक मिनिट याला हे आहे काल आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्त उमेदवारांची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये करून दाखवलं यापूर्वी असा त्यांचा टॅगलाईन होता यापूर्वीच्या निवडणुकामध्ये। आता ठाकरेंचा शब्द अशी एक टॅगलाईन केलेली आहे। खरं तर ठाकरेंचा शब्द म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द आहे आणि तो शब्द सध्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत आहेत, एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आहेत। आता याआधी आदित्यजी ठाकरे यांची लाईन होती की करून दाखवलं, त्यानंतर मनसे
बाबत त्यांची टॅगलाईन होती की हा संपलेला पक्ष आहे. ज्या अमित ठाकरे यांचा पराभव उबाटा गटानं दादरमधनं केला, ज्या पक्षाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, ज्या पक्षाचे नगरसेवक उद्धवजी ठाकरे यांनी फोडले, त्याच पक्षासोबत बसून तुम्ही आता इतरांवर टीका करतायत. अमितजी ठाकरे यांना देखील माझा आपल्या माध्यमातून आव्हान आहे. अमितजी, तुमचा पराभव कोणी केला हे लक्षात ठेवा. दादर सारख्या भागातून जिथं शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेनेचा गड मानला जात होतो, त्या ठिकाणून अमित ठाकरे यांचा पराभव उभाटा गटाने केलाय. त्यामुळं अमितजी ठाकरे यांना पराभवाची सल त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे. त्यामुळं मनसे आणि शिवसेना उभाटा गट यांची युती वरकरणी दिसत असली तरी प्रत्यक्षामध्ये मनसैनिक नाराज आहेत, कारण त्यांची फक्त 40 ते 45 जागांवर बोळवण करण्यात आली. अक्षरशः वाटाण्याच्या अक्षदा राज ठाकरे यांना दाखवण्यात आल्या. त्यामुळं रेल्वे इंजिन हे धनुष्यबाणा सोबत आहे, ते मशाली सोबत नाही. ते रेल्वे इंजिन कमळा सोबत आहे, ते मशाली सोबत नाही, हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. ज्यांचा राज ठाकरेंच्या मुलांचा ज्यांनी पराभव केला त्यांच्यासोबत मनसैनिक कधीच राहणार नाहीत. उबाटासोबत प्रामाणिकपणे मनसैनिक उभे राहणार नाहीत, याची आम्हाला खात्रीशीर माहिती आहे. खरं तर काल पत्रकार परिषदेत अजित पवार यांना प्रश्न विचारला की 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात आरोप होते. त्यावेळेस अजित पवार म्हणाले की ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबतच मी आता सत्तेत जाऊन बसलेलो आहे. या सगळ्यावरती संजय राऊत म्हणतात की याची खरी उत्तरं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना देणं गरजेचं आहे, कारण की पंतप्रधान मोदींनी ज्यावेळेस टीका केली त्याच्यानंतर 8 दिवसानंतर स्वतः मंत्रिमंडळात आले. आणि आता अजित दादा यालाच अनुसरून आहे की आता ती एकत्र येण्याची वेळ आली असावी असं सुद्धा म्हणतात. संजय राऊत असं दिवा स्वप्न रोज बघतात की आज एकत्र येतील, उद्या एकत्र होतील आणि आपणच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ, असं स्वप्न संजय राऊतांना दिवसातून 10 वेळा पडत असतं. त्यांना असं वाटतं की अजितदादा देवेंद्रजींना सोडून जातील आणि त्याच्या जीवावर आपण स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ, असं संजय राऊतांना वाटणं स्वाभाविक आहे. अजितदादांवर जे काही आरोप केले त्याबद्दलचे पुरावे त्यावेळी दिले होते, त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही. त्याच्यानंतर अजितदादा आमच्यासोबत आहेत. अजितदादा महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत, याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. संजय राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप करू नये. जे स्वतः संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्यामध्ये जेलमध्ये होते आणि आज देखील त्यांची निर्दोष सुटका झालेली नाही. संजय राऊत आज देखील या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत, याची जाणीव संजय राऊतांनी ठेवली पाहिजे. रोज उठायचं, खोटं बोलायचं, आपल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कारकिर्दीबद्दल, खिचडी घोटाळ्याबद्दल. आणि संजय राऊत, कोविडचे कंत्राट तुम्ही कुठल्या माणसाला दिले होते? कोविडच्या काळामध्ये मुंबईकरांना लुटण्याचं काम तुम्ही कशा पद्धतीने केलं होतं? कफन चोरी असेल, सर्वसामान्य कामगारांची खिचडी सुद्धा तुम्हाला खाण्यासाठी पुरली नाही, हे महाराष्ट्राने बघितलंय. संजय राऊतांनी घोटाळ्याबद्दल बोलू नये. तेच संजय राऊत असं म्हणतात की भाजपा हा वॉशिंग मशीन आहे आणि वॉशिंग पावडर हे अमित शहा आहेत आणि भाजप खाता खाण्याचं काम करते, त्याच्यासाठी इतर पक्षातल्या नेत्यांना ते सोबत घेतात. आमच्याकडे वॉशिंग पावडर आहे याचा आम्हाला आनंद आहे. संजय राऊत, तुमच्याकडे कोळशाची पावडर आहे, तुमच्याकडे डांबर आहे. तुमच्याकडे माणूस आला की त्याला कोळसा फासणं, डांबर लावणं ही तुमची परंपरा आहे. तुमच्या पक्षात माणूस घेतला की त्याला तुम्ही काळवंडून टाकता, त्याला भ्रष्टाचारी करून टाकता, ही तुमची परंपरा आहे. आमच्याकडे वॉशिंग पावडर आहे, कारण वॉशिंग पावडर स्वच्छता करते, वॉशिंग पावडर पारदर्शकता पण आणते. वॉशिंग पावडरच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुंदर कारभार केला जातो आणि आम्हाला आनंद आहे. भारतीय जनता पार्टी अतिशय स्वच्छ, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे कारभार करतो. तुमच्या 2.5 वर्षामध्ये संजय राऊत तुम्ही कसा कोळसा उघडला होता आणि कशा पद्धतीनं कारकीर्द काळवंडलेली होती, ही कारकीर्द संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्या काळामध्ये भ्रष्टाचाराने काळवंडलेली होती. रोज 100 कोटी रुपये वसुली करायचे, सर्वसामान्य नागरिकांना लुटायचं, सर्वसामान्य नागरिकांकडनं खंडणी वसूल करायची, ही संजय राऊत तुमची परंपरा होती, तुमची सवय होती, हे महाराष्ट्राने बघितलंय. आम्हाला आनंद आहे. आमच्याकडे वॉशिंग पावडर आहे, तुमच्याकडे कोळसाची काळी पावडर आहे, हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु तुम्ही आता म्हणतात की आमच्याकडे वॉशिंग पावडर आहे, परंतु तुमच्या पक्षात जी लोक येतात त्यांच्यावरती
या अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपच्याच नेत्यांनी, बड्या नेत्यांनी लावलेले होते. उदाहरणार्थ अजित पवार असेल, अशोकराव चव्हाण असतील, अशी संपूर्ण यादीच आहे संपूर्ण. मग तुम्ही कसं म्हणता की हे लोक भाजपमध्ये आल्यानंतर हे सगळे धुतल्या तांदळासारखे झाले? भारतीय जनता पार्टीत ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला अशा एका नेत्याची चौकशी भाजपात आल्यामुळे थांबली असेल तर त्याची मला आकडेवारी द्या, त्यांची मला नावं द्या. भारतीय जनता पार्टीने ज्यांच्यावर आरोप केले त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कुठेही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही चौकशी थांबवली, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला असं नाही. त्या यंत्रणेकडनं सगळ्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल. अशोक चव्हाण असतील किंवा अजितदादा पवार असतील, ते भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळं त्यांची चौकशी थांबली, त्यांच्याकडे काहीतरी वेगळं आपण बेनिफिट दिलं असं अजिबात झालं नाही. न्यायालयीन यंत्रणा असतील किंवा सरकारी यंत्रणा असतील त्या पद्धतीने चौकशी करतात. जे कोणी दोषी असतील त्याच्यावर चौकशी करून कारवाई होईल. विरोधकांकडे जर का त्याबद्दल पुरावे असतील तर ते पुरावे त्यांनी सादर केले पाहिजे. विनाकारण हवेत बाण सोडण्याचं काम संजय राऊतांनी करू नये. यावेळेस मुख्यमंत्री स्वतः इतके प्रचार करणार आहेत, टॉक शो, रोड शो, नामवंतांच्या भेटीगाठी, कसं बघता याकडे? मन की बात सारखे नरेंद्र मोदींनी किंवा चाय पे चर्चा केली होती त्या अनुषंगाने अशा प्रकारचं हे केलं जाणार. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि पक्षाचं नेतृत्व, पक्षाचे नेते हे कार्यकर्त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहतात. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ज्या पद्धतीनं नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, अगदी त्याच पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आमचे नेते जीवाचं रान करतायत, प्रचार सभा घेत आहेत, लोकांमध्ये जातात, भेटीगाठी घेतात, संपर्क करतात आणि आमच्या कार्यकर्ता निवडून आला पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. दुसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये घरात बसून आहेत. देवाभाऊ रोज सातत्यानं जनतेच्या संपर्कात आहेत. आज वरळीमध्ये आमच्या प्रचाराचा नारळ एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात फोडला जाणार आहे. उद्धवजी ठाकरे मात्र घरामध्ये बसून आहेत. ते फेसबुक लाईव्ह करण्यामध्ये धन्यता आहेत, घरामध्ये बसून पत्रकार परिषद घेण्यात धन्यता मानतात. आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जातो. नगरपालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांची निवडणूक होती, सर्वसामान्य कार्यकर्ता लढत होता. त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे यांनी एक सभा कार्यकर्त्यासाठी घेतली नाही. देवेंद्र फडणवीसांनी 45 सभा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन घेतल्या. आता देखील कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देवाभाऊ प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्याचा विजय निश्चित करणार आहेत. उद्धवजी ठाकरे किंवा संजय राऊतांसारखं घरात बसून गप्पा मारणार नाहीत. खरं तर सोलापूरमध्ये मनसे उमेदवाराची हत्या झालेली आहे. त्या सगळ्या प्रकरणावरती आता काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या मात्र भाजपवरती आरोप करतात की रक्ताचं राजकारण तरी भाजप या संपूर्ण निवडणुकीमध्ये करताय आणि दमदाट्या धमक्या देण्याचं काम संपूर्ण भाजपच्या नेत्यांकडनं उमेदवारांना होतं. कार्यकर्त्यांची हत्या झाली असेल तर निश्चितपणे पोलीस गृह खातं त्याची योग्य ती चौकशी करेल, दोषींवर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात लोकशाहीचं राज्य आहे. कुणाची असेल तर गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. देवाभाऊ निश्चितपणे या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश देतील आणि जो कोणी दोषी असेल त्याबद्दल पोलीस आणि गृह खातं तपास करून योग्य ती कारवाई करेल. खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंची एक संयुक्तिक मुलाखत जी आहे ती आता संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेताना पाहायला मिळणार आहे. पूर्वी संजय राऊत हे फक्त उद्धव ठाकरेंचीच मुलाखत घेत होते आणि सातत्यानं ती मुलाखती आपण देखील पाहिल्या, परंतु आता मात्र संयुक्त मुलाखत ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सगळं संयुक्त सुरू आहे सध्या. हे संयुक्त कशासाठी आहे तर संयुक्त महाराष्ट्रासाठी नाही, संयुक्त खुर्ची मिळावी यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. संयुक्त मलिदा खायला मिळावा यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. आजपर्यंत संजय राऊतांनी उद्धवजी ठाकरे यांच्या मुलाखती घेतल्या, त्याच्यामध्ये कोण कंपाऊंडर होतं, कोण डॉक्टर होतं हे महाराष्ट्रानं ऐकलं. आता नवे लाफ्टर शो या निमित्ताने आपल्याला रील्स बघायला मिळतील की कोण कंपाऊंडर आहे, कोण डॉक्टर आहे, तोंड पाण्याने हात धुतात, गरम पाण्याने कसं हात धुवायचं, किंवा लहान वयात मी लहान होतो, असे सगळे जोक आपल्याला बघायला मिळतील. आपल्या सगळ्यांचं चांगलं एंटरटेनमेंट होईल, चांगलं रीलसाठी कंटेंट मिळेल. त्यामुळे आपण सगळेजण या मुलाखतीची निश्चितपणे वाट बघू. हा मोठा लाफ्टर शो या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. सगळे महाराष्ट्रातील जनता एंटरटेनमेंट म्हणून या दोन्ही लाफ्टर शोकडे निश्चितपणे बघतील. चला, थँक्यू.
मनसे आणि शिवसेना एकत्र लढत आहेत. तुम्हाला काय वाटतं याच्यापैकी जर निवडून आले तर महापौर पद कोणाला दिलं जाईल, मनसेकडे की शिवसेनेकडे? ना मनसेचा महापौर होणार आहे ना उबाटा गटाचा महापौर होणार आहे. महापौर हा महायुतीचाच होणार, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. राज ठाकरे यांची 40-45 जागांवर बोलवण करण्यात आली, त्यामुळे मनसेनी कमालीचे अस्वस्थ आहेत. स्वतः राज ठाकरे देखील अस्वस्थ आहेत. नाईलाजानं ते एकत्र आलेत. ही संयुक्त युती नाही आहे, ही नाईलाजानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या भीतीपोटी झालेली युती आहे. खूप खूप धन्यवाद. तो हा, हे 2 मिनिटे हा रोल का? हा रोल. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत नवाब मलिक, त्यांनी मात्र तुमच्यावरती नाव न घेता टीका केलेली आहे. वॉर्ड क्रमांक 135 मधनं भाजपचे एक नेते उभे आहेत, ते नक्कीच या निवडणुकीत पडतील असं त्यांनी मत जे आहे ते काल पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेलं आहे नवाब मलिकांनी. खरं तर नवाब मलिक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर टीका करायला पाहिजे नव्हती. याच मानखुर्द शिवाजीनगर भागातून नवाब मलिक हे विधानसभेची निवडणूक लढले होते. मानखुर्दकरांनी नवाब मलिक यांना 3ऱ्या क्रमांकावर पाठवलं. नवाब मलिक यांना 2रा क्रमांक देखील मानखुर्द शिवाजीनगरच्या जनतेने दिला नव्हता. नवाब मलिक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मानखुर्द शिवाजीनगरकरांनी 3ऱ्या नंबरवर फेकलं होतं. याची आठवण फक्त नवाब मलिकांनी माझ्यावर टीका करताना ठेवावी, एवढीच माझी त्यांना नम्र विनंती आहे. मानखुर्द वासियांनी कधीही नवाब मलिक यांना संधी दिलेली नाही. फक्त 15,000 मतं नवाब मलिकांना मानखुर्दमध्ये मिळाली होती. मी ज्या वॉर्डामध्ये उभा आहे त्या वॉर्डामध्ये फक्त 500-600 मतं नवाब मलिकांना घेता आली. यावेळेला मानखुर्द शिवाजीनगरच्या परिसरामध्ये 135 वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार आहे. हे नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, एवढंच मला त्यांना सांगायचं. परंतु तेच नवाब मलिक असं देखील म्हणतात की अजित पवारांनी जो वेगळा निवडणूक लढण्याचा स्टँड घेतला मुंबई महापालिकेमध्ये, त्याचं खरं तर स्वागत आहे. ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. परंतु काही लोकांना पोटदुखी माझ्यामुळे झालेली आणि त्यांनी माझ्या नावाचा अपप्रचार सुद्धा केलेला होता. आम्हाला कुणाच्याही नावाचा अपप्रचार करायची गरज नाही. तुम्ही मुंबई महापालिकेमध्ये वेगळे लढलात, तुम्हाला किती जागा निवडून येतात? नवाब मलिकजी, आपण मानखुर्द शिवाजीनगरमध्ये विधानसभेच्या वेळेला ठाण मांडून होतात, त्यावेळेला मानखुर्द शिवाजीनगरकरांनी तुमची काय अवस्था केली एवढं फक्त ध्यानात ठेवा आणि मग इतरांवर टीका करा. सर शॉर्ट्स घेऊ ना. ठीक आहे.